ए अरे ते व्यवस्थित बांध. अरे बारकं ते व्यवस्थित बांध की. वाटत पडेल कुठं तरी ते. आवरा रे तिकडे राहायची काय शोकी रे? तिथं वय देऊळ आहे देवळात जाऊन झोपायचा. आता राहण्याची कुस्ती मध्ये आता देवळात काय कुठे बी झोपायला जाणार आम्ही. होय ना व? मग बसा गाडीतली सगळी. ए यार काय बसा मुंबईतली देवळं काय आपल्या गावातल्या देवळासारखे असतात बघ. कुलप लावलेले असतात त्याला. मग काय करणार? अरे बरं तर तुम्ही या सच्याच्या का गतीला निघालायस? अरे बाबा तिथं लॉज बुक केलंय. बसा जाऊ गाडीत. मी आलो रानाला घेऊन येतो. जा लवकर आम्ही आवडले लवकर आमच्या. बरं सगळी येऊ नका सा उगाच आत गर्दी नको. मी आलो 2 मिनिटात घेऊन येतो. संजा ओ संजा. हॅलो राणा वाटत भूक लागली घे खा. या सगळी तयार आहेत. झालं ना? होय. ऑप्शन झालं की निघूया. चालतं चालतं. आलो या या राणा भाऊजी ते नो संजा वहिनी येणार नाहीत. वहिनी कुठे आहे? अरे ते येणार आहेत ना संघ. अरे सच्या ते अरे येणार की आता राणाच्या कुस्त्यामुळे वहिनी असणारच की. वज्र केसरी वहिनींच्या मुळे तर जिंकली राणानं. नाही त्या या टायमाला येणार नाहीत. त्यांच्या माहेरला गेल्यात. काय तर काम आहे तिकडे त्यांचं. अहो असं कसं? आता राणादाच्या कुस्तीपेक्षा आणि कुठलं महत्वाचं काम? आता ते त्यासनीच विचारायला पाहिजे की नाही. वहिनी खरंच येणार नाहीत. अहो अवधूत भाऊजी आता काय आम्ही कन्नड मध्ये सांगितलं काय? हे काय बरोबर नाही बघा. वहिनी यायलाच पाहिजे बघा संकट. आता वहिनी नसतील तर राणासकट कोण असणार? आपण सगळे आहेत की. आता जरा का बसा. चला गाड्या काढा. अरे तू गाडी काढ. चल चल तू बी चल. कवापासून डोळा मारा लागलो कळत नाही तुला. मागं बसा. राणा अरे वाती बगर दिवा नाही. रंगाशिवाय चित्र नाही. सीतेशिवाय राम नाही. तसंच अंजली शिवाय राणा नाही. राणा तू एकटाच निघालायस हे काय बरं वाटत नाही गड्या. आबा मी लई नवलं पण त्यांना काय मायेचा पाझरच फुटला नाही. असू दे राणा तू एकटं जायचं ठरवलंयस ना? तर जा मग. बाकीचा काय बी विचार करू नकस. पण एक आहे मी जिंकून आलो की नाही परत की अंजलीबाई संकट असणार माझी असणार. मी करू काय? अरे वा नाव लाडू आहे म्हटल्यावर लाडू खायला फार आवडते वाटतं तुझ्या या लाडोबाला. मला नाही रानासाठी बनवलंय. मला तर हात बी लावू दे ना माऊ. ए मावा आवर की लवकर. रानादा जाईल निघून. झालंच रे बघ. राणाजींसाठी बनवतेस लाडू? हो मॅचच्या वेळी शक्तीची फार गरज असते. आणि यांना ते पावडर प्रोटीन तसलं काही चालत नाही. आणि मुंबईचं खाणं आवडत नाही. मग 2 दिवस सलग कुस्त्या खेळायच्या म्हणल्यावर अंगात ताकद नको का? यालाच म्हणतात नवरा बायकोचं प्रेम. कळलं? अगं बरोबर किती भांडणं असली वादावादी असली ना तरी मनात विचार त्याचेच. डोक्यात काळजी त्याचीच. हो ना? मग जात का नाहीस राणाजींसोबत? जा ना. मी प्रत्यक्षात स्टेडियम मध्ये नसले ना तरी मनाने तिथेच असणार. मला ना तुझं हे वागणंच कळत नाही अंजली. अगं जा ना तू राणाजींसोबत. आणि जाताना हे लाडू पण घेऊन जा. नाही मी नको जायला. अगं मग हे लाडू कसे जाणार आहेत? पाय फुटणार आहेत का त्यांना चालत जायला? तू जा घेऊन. आई तू मला सारखं घालवून द्यायचा प्रयत्न करू नकोस. अगं घालवते कुठे तुला मी अंजली?
हे लाडू त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणार आहेस हे विचारत होते. तू काळजी करू नकोस, लाडू आणि बाबा नेऊन देतील. लाडू हे घे, हा डबा राणाजींकडे द्यायचा. त्यांना सांग सगळे लाडू खा. मॅचच्या आधी तर न विसरता खा. काय सांगशील? समजे लाडू का मॅचच्या वेळेस? पण माऊ हे तू तर सांग रानादाला. तू सांगितलंय तेवढं कर. रानादानं नाही घेतलं तर? तू द्यायचंच काही करू. ते जिंकायला हवेत ना तुला? हो. मग काही झालं तरी हा डबा त्यांच्याकडे द्यायचा म्हणजे द्यायचा, कळलं? आता उठ चल, उठ उठ उठ. बाबा वाट बघत असतील बाहेर, तू घेऊन जा. जा जा जा. मी म्हणलं होतं का नाही अंजलीबाई येणार म्हणजे येणार, त्यांना राहणारच नाही. अरे लाडू कुठेस तू? बरं चल गाडीत बस. ए उद्या मागं बस, अंजलीबाई बस तिकडे. चल. आणि मग कुठे? नाही माऊ नाही येणार आहे. आणि मला पण जायचं नाही म्हणले. पण माऊला तुला ताकदीचे लाडू दिलेत खायला. राणाला घे. मॅचच्या आधी खा म्हणले. आधी ग्रान. ए, मला कोणाच्या बी ताकदीची गरज नाही. त्याची निरोप बी देऊ वाटत नसेल तर मला बी त्यांच्या लाडवांची गरज नाही. राणाजी, राणाजी, अंजलीच्या वतीने मी सॉरी म्हणतो. नाही काका, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? हे त्यासनी काय पाहिजे? राणाजी मला कळतंय अंजली चुकतीये, आपण तरी लाडू पाठवले ना तुमच्यासाठी. यापेक्षा ते आले असते तर बरं झालं. चला राणाजी, 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 ऑल द बेस्ट. माऊ तिथेच होती तर राणाला टाटा का केलं नाही? अंजली, अगं तू निरोप तरी द्यायला हवंतस राणाजीना. बाबा मी आले असते तर यांचा पायच निघाला नसता इथून. माझ्याशिवाय निघणं शक्यच झालं नसतं. आता त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार हवा, कुस्तीचा आणि कुस्ती जिंकण्याचा. आता वर्ल्ड रेसलर्स लीग 2018 जिंकणं हेच एकमेव उद्दिष्ट हवं. वर्ल्ड रेसलर्स लीग फक्त 4 वर्षात जगभरात फेमस झालेली ही कुस्ती लीग म्हणजे मोठमोठ्या पैलवानांना आपला खेळ दाखवण्यासाठीचं एक उत्तम व्यासपीठ. स्पर्धेचं हे 5वं वर्ष असून मलेशिया, दुबई, शांघाय आणि ढाका नंतर या वर्षी ही स्पर्धा पहिल्यांदाच भारतात, तेही आपल्या महाराष्ट्रात भरली आहे. या वर्षी या स्पर्धेमध्ये 5 संघ सामील झाल्यात. अँग्री ईगल्स, बिग बुलडॉग्स, फिन फायटर्स, योयो रेसलिंग चॅम्प आणि नव्या दमाचा वाईल्ड किंग. सर्व संघात देशाविदेशातील नामवंत पैलवान सामील झाले असून ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होणार यात काही शंकाच नाही. नामवंत अनुभवी पैलवानासोबतच यावर्षी पहिल्यांदाच कुस्तीची पंढरी असलेल्या कोल्हापूरचा मल्ल रणविजय गायकवाड हा वाईल्ड किंग्स तर्फे भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. पहिल्यांदाच मातीची कुस्ती सोडून मॅटवर खेळणार. राणादा म्हणून फेमस असणारा मराठी मातीची मल्ल त्या स्पर्धेत कशी कामगिरी करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मागच्या वर्षी मोठा पराभव पाहणाऱ्या मिस्टर JK बलसारा यांच्या वाईल्ड किंग्सला राणा जिंकून देऊ शकेल का, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. कॅमेरामॅन दिलीप काटेसह सचिन वाडकर. ये हुडा कहाँ मर गया? वो फोन में नहीं उठा रहा है. आ जाएंगे वो सर, और वो नहीं आए तो राणा को कोई फर्क नहीं पड़ने वाला. अरे मगर ये राणा कहाँ है? अरे आज रजिस्ट्रेशन करके उसे कैंप में दाखिल होना है. अरे वरना कल कैसे खेलेगा वो? आ जाएगा सर. कैसे? अरे उसकी वो अडियल बेबी वो छोड़ेगी क्या राणा को? अंजलि की वजह से ही राणा आ जाएगा, डोंट वरी. ठीक है आएगा, मगर पिछली बार जैसे हुआ था वैसा ना हो. नहीं सर, इस बार ऐसा कुछ नहीं होगा. इस बार राणा ही जीतेगा. इस साल की लीग का स्टार सिर्फ राणा होगा और कोई नहीं. हॅलो आबा. काय सुनबाई, कशात? सुनबाई, मी अंजली बोलते. हा सुनबाईच की बघ, थोरल्या सुनबाई. असं का बोलताय आबा?
तुमच्यासाठी अंजली आहे ना मी. हो, पण आमची अंजली आपल्याच माणसांवर चिडून घर सोडून जाणार नाही. नाही, मी कुणावरच नाही चिडले आबा. माझा राग तेवढ्या पुरताच होता. मग राग ताणवायचा कशाला? राणा मुंबईला गेला, संकट जायचं राहू दे, पण निरोप द्यायला बी आली नाहीस तू. एवढी नाराज झाली आमच्यावर? नाही आबा, अहो खरंच मी कुणावरच नाराज नाही. आपल्याच माणसांवर कशाला नाराज आहे? मग घर सोडून का गेलीस? हे बघ, तुझ्याशिवाय या घराला घर पण नाही, माहितीये ना. मी काही कायमची इथे राहणार नाहीये. ही एवढी कुस्ती होऊ द्या, मग लगेच येईन परत. अगं पण कुस्तीला तर तुझी गरज होती. आबा, तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, मग मी जे करते ते बरोबर आहे यावरही विश्वास ठेवा. यांना सतत कुणाची ना कुणाची तरी गरज लागते. तीच सवय मोडायची आहे मला. यांना माझ्याशिवायही कुस्ती जिंकता यायला हवी. उलट मी तिथे असेल तर यांचं लक्ष लागणार नाही. यांनी कुस्ती जिंकावी म्हणूनच हा निर्णय घेतलाय. अंजली, कुस्तीपेक्षा तुमचा संसार, तुमचं नातं, तुमचा एकमेकांवरचा विश्वास टिकणं जास्त महत्वाचं. त्याचीच तरी परीक्षा आहे जी राणाजी नक्की पास होते. आम्ही दोघही पास होऊ. मम्मी मम्मी, अगं या टायमाला कशी झोपतेस ग? मग काय उड्या मारू? अगं तिकडे राणा भाऊजी मुंबईला जायला निघालं होतं. त्यांना निरोप द्यायला तरी निदान यायचं खाली. हे असं या टायमाला झोपणं बरं दिसतंय बाय. मम्मी उठ, चल उठ, उठ बरं, उठ. तुला बघून आम्हाला बी कटाळा यायला लागलाय. उठ तू, उठ. वा ग वा, चांगला मुंबईला जायचा चान्स गावला होता. घालवलास नव? गेलो असतो नव मुंबईला. कशाला? तो ठोकळा हरताना बघायला. अगं तीच तर खरी गंमत होती. पण नंदुडे, समज जिंकला तर? तो काय ढेकळाचा जिंकतोय भय? अगं मम्मी, पहिल्याच राऊंडाला बाद होऊन परत येतोय का नाही बघतो आता. अगं तिकडे इंटरनॅशनल लेवलचं पैलवान आहेत समज. लई मोठा मोठा अनुभव आहे समध्यासनी. आपला यो ठोकळा नवशिकी आहे ग, त्यांच्या समोर काय टिकणार आहे? एवढा फाजील विश्वास बरा नव. उद्या काय तर चमत्कार घडायचा आणि तो जिंकायचा. तू म्हणत्यास तसं जर समजा झालं, म्हणजे जर ठोकळा जिंकला तर मास्तरनी विना त्याचं काय अडत नाही याची त्याला जाणीव होईल. आणि जर तो हारला तर तो मास्तरनीमुळेच हारला असा घरभर आणि गावभर डॉल्बी वाजवायचा बघ. मम्मी, दोन्हीपैकी काय बी झालं का नाही तरी आमची पाची बोट अशी तुपात आहेत बघ. ते खरं आहे, पण तिकडे गेलो असतो तर तुपातली बोट बघायला मिळाली असती ना. अगं दुश्मनची हार बघण्या एवढं सुखच कशात नसतं ग पोरी, तुला कळायचं नाही. मी नाही तर नाही ग, पण तू तरी जा की ग. असं म्हणतेस काय? ठीक आहे, मी एक काम करतो, मामांजीं संकट उद्या जातोच आम्ही, पण गॅरंटी घेतो आमच्याकडनं. तो ठोकळा कुस्ती हरणार म्हणजे हरणार. आणि जर ना हारला तर नाव बदल आमचं. काय झालं ग मम्मी? आता उद्या ते कळल तुला. चला वस्तात या लवकर वस्तात. कसलं डेकोरेशन आहे? टीव्ही तर सुद्धा टिकतो. होय होय, ते मग राणा राणा हो असतात. राणा बघा सखी मॅडम पोचलो का नाही? मग मी आयचं म्हणल्यावर जीवा जीवाला बघा. तुम्हाला बलसर साहेबांनी परत बोलवलं, हे लई बेस्ट केलं बघा. अरे बाबा, आता ही लीग संपल्याशिवाय मी तुझं पिच्छा सोडणार नाहीये. सतत त्रास देणार आहे. अहो दोस्तांचा कधी बी ताप होत नाही मला. सखी मॅडम, तुम्ही आला असता ते लय बरं केलं असं बघा. म्हणजे आमचा जोश वाढला हो सगळ्यांचा, होय की नाही? आपल्या माणसांनी बोलवलं म्हणून आले. राणाने बोलवलं नसतं तर आलेच नसते मी.
तुला जिंकताना पाहण्यासाठी आले मी राणा. मग आता बघूनच जावा. ते मागच्या टायमासारखं होणार नाही. या टायमाला माझं समजा लक्ष कुस्तीवर असलं. मी ही लीग जिंकून धावणार म्हणजे धावणार. डन. डन. अरे क्या हुआ, अब तक राणा नहीं पहुंचा है? हाँ, अरे मैं क्या करूं? नहीं नहीं, वो इस वक्त आना ही चाहिए. ओहो, मेरे स्टार. सफर कैसा रहा? मस्त. गुड. राणा, आता आधी आपल्याला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट्सच्या फॉर्मॅलिटीज करायला लागतील. जाऊया आपण. नहीं नहीं नहीं, मगर राणा इतने सारे लोग. भाऊ हे आपले दोस्त मंडळी. माझे समजा कुस्त्या बघाय असतात हे. नहीं ठीक है, मगर नमस्ते, मगर ये इतनी भीड़ ऑफिस में अलाउड नहीं है. पण तुम्हीच म्हणलं होतं ना बघ, ही कुस्ती पब्लिकसाठी आहे म्हणून. आता हे समजा नसणार तर मी कुस्ती कशी खेळणार? नाही नाही, अलाउड नाहीये म्हणजे तिकडे अलाउड नाहीये. कुस्ती बघायला येऊ देत त्यांना. करेक्ट करेक्ट आहे तो. बरकत हो वस्तात, तुम्ही एक काम करा, लॉजवर जावा, भाकरी खाऊन कधी मस्तपैकी झोपा, नाहीतर कधी घुसण्याची प्रॅक्टिस करा. हा, आम्ही फॉर्म भरून येतो. हा, चला चला. उद्या अरे कुणालाच अलाउड नाही म्हणल्यात, तेव्हा तू बी चल आमच्या संगत. चल चल चल. असं म्हणताय सर? मग आणि तसं बी तू लाडूचा मॅनेजर आहेस. जेव्हा लाडूची कुस्ती असेल तेव्हा तू जायचं फॉर्म भरायला. आता चल आमच्या संगत. चला या तुम्ही पण. हे हात दे की. चलिए निकलते हैं. टीम का नाम? वाइल्ड किंग्स. ये लीजिए, इस पर साइन कीजिए. कपड़ा और जरूरी सामान छोड़कर मोबाइल और बाकी कीमती सामान यही छोड़ के जाइए. जाते वक्त लेके जाइए. और हाँ, किसी को फोन करना हो तो आप अभी कर दीजिए, बाद में अलाउड नहीं है. क्या हुआ? नाही काय नाही. जमा का? The number you are trying to call is currently switched off. Please try again later. Bags please. ये क्या है? यो अंजलीबाईंचा डबा कसा आला इकडं? ते खायचंय, घरचं आहे ते. इसे खोल के दीजिए. ओके ठीक है, रख दो. ये लो. रूम नंबर 09. ओके, दिस इज योर कीज. अरे वा, क्या हुआ? अहो आमच्या कोल्हापूरचा नंबर आहे 09. अच्छा, ये लीजिए आपके कार्ड्स. थँक्यू. राणा, आता बाकी सगळ्या गोष्टी विसर आणि फक्त उद्याच्या कुस्तीकडे लक्ष दे. कळलं? उद्या तुझ्या 2 कुस्त्या शेड्यूल केल्यात. पहिली आहे फिन फायटर्सच्या पैलवानाबरोबर आणि दुसरी आहे योयो रेसलिंग चॅम्प्सच्या पैलवानाबरोबर. या दोन्ही कुस्त्या नॉकआउट असणार आहेत. या 2 जर तू जिंकलास तर तुझ्या वजनी गटात डायरेक्ट फायनलला जाशील. फायनलची कुस्ती फ्री स्टाईल असणार आहे. त्या कुस्तीला सगळ्यात जास्त पॉइंट्स असतात. आपली टीम जर इतर कुस्त्यांमध्ये कमाल दाखवू शकली नाही
तर सगळी जबाबदारी तुझ्यावर येणार आहे. त्यामुळे तू उद्या जबाबदारीने खेळलं पाहिजेस. तुम्ही काही काळजीच करू नका. कल आप हमारे बाकी प्लेयर्स से मिल लीजिए, तब तक आराम कीजिए. होय. राणा जी, आपसे बहुत उम्मीद है, प्लीज उन्हें पूरी कीजिए. सर इस एरिया में फोन अलाउड नहीं है ना? ओह हाँ, वो गलती से ये दूसरा फोन जेब में ही रह गया. आई एम सॉरी, एक्सक्यूज मी. तर तू आता आराम कर, ठीक है? हाँ हेलो बोलिए. क्या डिसाइड किया बलसारा जी? बैटिंग खुल गई है अभी से. 1-17 से ओपनिंग हुई है. बोलिए, इन या आउट? पहले डील बताओ. डोंट वरी बलसारा जी, ऐसी डील होगी कि गिनते गिनते थक जाओगे. बस आप इन है कि नहीं वो बताओ. पैसों के लिए आई एम इन. ठीक है, कब कौन सी फाइट हारनी है ये मैं तुम्हें बताऊंगा. जरूर. मेरे लिए ना हार बड़ी है ना जीत. सबसे बड़ा रुपया. अंजली, अगं काय झालं? अंजू, काय झालं? काय नाही. माऊ रानादा जेवला असेल का ग? तेच तर, काय करत असतील? काय रे, काय झालं? काय नाही. जेवत का नाहीस मग? जेव आणि मस्त ताणून दे, अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस, ठीक आहे? राणा, जेवत का नाहीयेस? अंजली नाहीये म्हणून का? नाही नाही, त्या नाहीत म्हणून काय नाही. ते मी उद्याचा विचार करायला. उद्याचा विचार. अंजली, तू उद्याची काळजी करू नकोस. राणाजी तिकडे बिंदास झोपले असतील. तुझे राणाजींना माझ्याशिवाय राहायची सवय नाहीये. जमेल काय ना? राणा, अंजली नाहीये तर एवढा विचार करतोयस तू? तुझं कसं होणार आहे तिच्याशिवाय? अहो काय नाही, मला काय बी फरक पडत नाही अंजलीबाई नसल्याचं. आणि हा, तुम्ही बिंदास राहा. जो राणा उद्या जिंकणार मध्ये. संध्या, आयुष्यात पहिल्यांदा असली एवढी मोठी कुस्ती बघायला. लय खतऱ्यागणी दिसते ना. आता इंटरनॅशनल कुस्त्या म्हटलं खतरे असायला पाहिजे की. होय, म्हणून तर रानात एवढं मोठं ट्रेनिंग झाले ना. मग आमच्या सखी मॅडमने केलंय. होय बाबा होय, तुझ्या सखी मॅडमनीच केले सगळं. सरिता, आबासनी फोन केला का? केलता की, गाडी पार्क करायला लागल्यात. बरोबर, येतील, पोचतील आता 5 मिनिटात. हा. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. माय सेल्फ केतकी. नमस्कार, मी भरत. आज आणि उद्या 2 दिवस होणाऱ्या कुस्तीच्या या महासंग्रामाचं धावतं वर्णन आम्ही दोघे करणार आहोत. We welcome all our listeners and audience in this World Wrestling League 2018. स्पर्धेचं हे 5वं वर्ष आहे आणि यावेळी सहभागी झालेत 5 संघ. Now we are announcing the names of our prestigious teams. सबसे पहले हम आमंत्रित करते हैं तीन फाइटर्स के रेसलर्स को.
या पुढील संघ आहे बिग बुलडॉग. अँग्री ईगल्स. यो-यो रेसलिंग चॅम्प. वाइकिंग टाया. की मॅडम बघा की राणा भैया की हाय की हाय राणा पण आहे. तू बस आलीस म्हणजे ये लवकर इथे बस. तू बस इथं तिला जाऊ दे मग तिकडे. म्हणजे नाही चालत शेवटी अंजलीबाई. देवा, राणाजींना यश मिळू दे. त्यांच्या सगळ्या अडचणी दूर कर आणि त्यांना जिंकण्यासाठी बळ दे. अंजू, अगं देवाला इथून अशी प्रार्थना करण्यापेक्षा आता तू तिथे हजर असायला हवी होतीस. राणाजींसोबत असतीस तर त्यांना खूप बरं वाटलं असतं ग. अभी हम बताने जा रहे हैं इस कंपटीशन के रूल्स. 5 टीम है और हर टीम में 3 रेसलर्स. प्रत्येक मल्लाची कुस्ती ही दुसऱ्या टीमच्या मल्लासोबत होईल. प्रत्येक कुस्ती ही नॉकआउट म्हणजेच हारला की बाहेर अशा पद्धतीने होईल. जो मल्ल ठरलेल्या वेळेत म्हणजेच 10 मिनिटात जास्तीत जास्त पॉइंट्स मिळवेल तो विजयी होईल. अगर कोई प्लेयर 10 पॉइंट्स का लीड लेता है तो उसे विनर डिक्लेयर किया जाएगा. 5 टीम, हर टीम में 3 प्लेयर्स, हर प्लेयर की 2-2 मैचेस. इसमें जिस टीम को ज्यादा पॉइंट्स मिलेंगे वो 2 टीमें फाइनल्स खेलेगी. फायनल कुस्ती हे स्पर्धेचं खास आकर्षण आहे. यात भिडतील फायनलला आलेल्या संघाचे बेस्ट प्लेयर आणि मग सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि संघ जाहीर होईल. आज की पहली कुश्ती होगी यो-यो रेसलिंग चैंपियंस और इस लीग के सबसे फेवरेट बिग बुलडॉग के टंटाका इन दोनों के बीच. आणि आजच्या पहिल्या दिवसाची कुस्ती सुरू झालेली आहे. दोन्ही पैलवान एकमेकांना भिडलेले आहेत. एकमेकांचा अंदाज घेणं सुरू आहे. खेळ परत सुरू झालेला आहे. कंटकांनी प्रतिस्पर्धी मल्लावर कंट्रोल मिळवून 2 पॉइंट्सनी आपलं खातं उघडलेलं आहे. And Tantaka got 2 points by takedown. पॉइंट्सला पर्याय नाहीये. त्याचं गणित पक्क जमव फक्त. समोरचा प्लेअर कशा मुवमेंट घेतोय हे बघ आणि मग खेळ. ते बघ, हा टटांका ना
हा खूप अग्रेसिव्ह खेळतोय. समोरचा फार अंदाज घेतच नाहीये तो. सरळ अटॅकवर भर आहे त्याचं, तू लक्षात घे. होय, समोरचा अटॅक करणार असला की आपण त्याला जुलट ठेवायचं, चान्स गावला की आपण अटॅक करायचा, की तो भयसाटतो आणि मग चुका करायला लागतो. करेक्ट, पण त्याला याचा अंदाज येऊ द्यायचा नाही. भाई राणा जी, आज की दोनों कुश्तियां आपको बहुत जोरों से जीतनी है. इस पटांगा जैसे हमेशा अटैकिंग रहना. सर आई थिंक पहले ही कुछ डिसाइड करना ठीक नहीं होगा. समोरचा कसा खेळतोय त्यावर आपली स्ट्रॅटेजी ठरवायला पाहिजे. पिताजी कुछ भी हो, मगर राणा जी ने पॉइंट्स का अच्छा लीड लेकर जीतना चाहिए. येस सर. इस तरह से लीग की पहली जीत टंटाका ने अपने नाम कर ली है. अवघड आहे की राव. ते आवत्या अरे पहिली कुस्ती टंटाका फंटाकून जिंकला म्हणून काय आलं, शेवटची राणादात जिंकणार आहे काय. फायनल राहणार. अहो फायनल राहणार. आता दिवसातली दुसरी मॅच सुरू होत आहे फिन फायटर्स आणि अँग्री ईगल्स यांच्यामध्ये. बहुत टेंशन है मन में, उसके लिए हिम्मत का टॉनिक चाहिए. राणा से कुश्ती करना आसान बात नहीं है. आता पुढचा सामना वाईल्ड किंग्स आणि योयो रेसलिंग चॅम्पियन्स यांच्यात. कोल्हापूरचा मल्ल राणाची पहिली कुस्ती. एक तरफ है मैट के मैदान पे एकदम नया राणा और दूसरी तरफ योयो का एक्सपीरियंस प्लेयर. वाईल्ड किंग साठी अत्यंत महत्वाची कुस्ती. लीग मध्ये टिकून राहायचं तर ही कुस्ती जिंकणं अत्यंत गरजेचं. एवढ्या मोठ्या स्पर्धेत मी उतरतो, ही बी अंजलीबाई नसताना. ते मला पाहिजे नाही, त्यासून डाऊन दे ना. यांच्या वगैरे बी खेळता येते मला. राणा राणा पूर्ण लक्ष देऊन खेळ. न दमता पॉइंट्सवर पॉइंट्स काढण्यावर भर दे. आपल्याला टीम म्हणून खेळायचं, लक्षात ठेव. ऑल द बेस्ट. दिस इज द डिफरेंस. एक नए और एक एक्सपीरियंस प्लेयर में क्या फर्क होता है, इसका उदाहरण ये मैच. लगता है थोड़ी ही देर में योयो का प्लेयर मैच जीत जाएगा. कोल्हापूरच्या राणाला फारशी चमक दाखवता येत नाहीये. बहुतेक पहिल्याच मॅच मध्ये वाईल्ड किंगचं आव्हान संपुष्टात येते अशी परिस्थिती. आणि योयोच्या पैलवानाचा आणखी एक टेकडाऊन. असं काय करलेत राणा दादा, कळणं झाले.
राणा अरे दाव की तू जाईंगा. हरत्यात वाटतं पहिलीच कुस्ती. नाही अहो ते आम्हाला कुठे यातलं काय कळतंय. आम्ही आपलं अरे राणा ही मातीतली कुस्ती नाही, अरे ही मॅट वरची कुस्ती आहे. मी शिकवलेलं सगळं सर आणि मॅट वरची कुस्ती आठव. गुड 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 गुड. डाऊन 2 पॉइंट्स आणि वाईल्ड किंग्सचा राणा या सामन्याचा विनर ठरलाय. राणादार तो पण मी कसं हरत नाही. लाडू हा भाऊजी काय झालं. अहो काय होणार आहे वहिनी. अहो राणादानं त्या पाकिस्तानच्या अक्रमचं पार चक्रम करून टाकलाय बघा. हे तुलाही करून पार 4 मिनिटात जित. अहो वहिनी राणादानं पहिली कुस्ती जिंकून खातं उघडले की. आई बाबा राणाचे जिंकले. लाडू राणाचे जिंकले. राणाला जिंकला कुस्ती. हो जिंकले. राणाला जिंकला. ते नव अहो आता तरी या की. हो तुम्ही आल्यास की राणा अजून चांगला खेळणार बघा, आपली गॅरंटी आहे. मी नाहीये म्हणून चांगले खेळू लागले ते. मी आले आणि नेमकं सगळं बिघडलं तर. हो मी नाहीये. हा पण तुम्ही मला वेळच्या वेळी सगळं कळवत राहा. अहो कळू की. अहो आता अजून एक कुस्ती आहे राणाची. ते समोरचा पैलवान जरा खतरे आहे पण. कसाही असू द्या, एकदा राणाजींनी जिंकायचं ठरवलं ना की ते जिंकणार म्हणजे जिंकणारच. जगातली कोणतीही शक्ती यांना जिंकण्यापासून थांबवू शकत नाही. येस अटॅक कर चल. पिछले मैच से राणा का बेहतरीन प्रदर्शन. बहुत बेहतरीन प्रदर्शन. मागच्या सामन्यापेक्षा या सामन्यामध्ये राणाचा खेळ आणखीन सुधारलेला आहे. अनुभवी पैलवानांना तो भारी पडतोय. असं वाटतंय की कोल्हापूरचा हा वाघ आज सगळ्या कुस्त्या जिंकूनच थांबेल. आणि वाईल्ड किंग्सचा राणा या सामन्याचा विनर ठरलाय. आणि फायनलला आलेल्या टीम्स आहेत वाईल्ड किंग्स आणि बिग बुलडॉग. उद्याचा फायनल सामना रंगणार आहे पैलवान रणविजय गायकवाड विरुद्ध पैलवान केल्विन टाटंका यांच्यामध्ये. आपण सर्व रसिकांनी आज जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच उद्या सर्व मल्लांना प्रोत्साहन देऊन असाच प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती. उड़ा तुम कहाँ गए थे? वो सर जी बहुत टेंशन आ गया था, इसीलिए मैं जरा बाहर हूँ. और कब आंख लग गई पता ही नहीं चला सर. अब जल्दी से फ्रेश होकर चले आओ. जी जी सर. एक नंबर कुस्ती खेळायला. एक नंबर कुस्ती खेळायला. अंजली बाईंचा काय फोन? अरे मिनिटाला चौकशी करायला लागली तुझी. मी सगळे अपडेट दिले त्यासनी. लई खुश आहेत बघ तुझ्यावरती. एक नंबर. उद्या येतात का बघ की. ते मी बघतो, टेन्शन घेऊ नकोस. हा हा बा नमस्कार करतो. मस्त खेळलास. नमस्कार करतो. राणा
आपल्या गावचं तालमीचं नाव राखलंच गड्या. नाही नाही, अजून नाही. म्हणजे अजून लढाई बाकी आहे. आजही आपल्याला खूप मेहनत करायची राणा. उद्याची मॅच सगळ्यात जास्त महत्वाची आहे. तू एक काम कर, तू फ्रेश होऊन घे, मी आलेच. बाय. राणा आज जंगी पार्टी करणार बघा आपण. आज आज नाही उद्या करा. आता दोन आराम करा. अरे मला उद्या सपोर्ट कोण करणार? अहो आम्ही आहे की. उद्या हलगी मी सांगितलं कणकणा 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 कण. ए अवद्या ये. अरे सखी म्हणली तसं रानाला आराम करू दे. उद्याचा सामना महत्वाचा आहे. काय जा हा आराम कर. चला रे. चला. मैं सुन रहा हूँ, बोलो. राणा आज की सारी फाइट जीत गया है और जिस तरह से वो जीता है उससे कल के लिए वही फेवरेट है सबका. लेकिन कल राणा हारना चाहिए. डील बता. 25 करोड़. अगर राणा जीत जाता है तो मुझे 20 मिल रहा है और ऊपर से रेपुटेशन मिले. 30 करोड़. सर जी, मेरे रेपुटेशन की कीमत सिर्फ 5 करोड़. नॉट इंटरेस्टेड. 30 करोड़. 75. सब आप ही ले जाओगे तो हमें क्या बचेगा? बेटिंग का पैसा कितना होता है मुझे भी मालूम है. मानते हो नहीं, इतना ही बताइए, वरना मैं खुश हूं. मुझे जो कुछ मिलता है. 50. 75 मतलब 75. डन. लेकिन फर्स्ट सेट में राणा को अच्छा खेल दिखाने के लिए कहो और आखिरी सेट में उसे हारना होगा. डन. सर जी, मुझे नहीं लगता राणा मानेगा. उसे हारना पसंद नहीं. राणा को एट एनी कॉस्ट हारना ही पड़ेगा और उसी में उसका प्रॉफिट है. चाहे वो सखी देख लेगी. हम जैसे कहेंगे वैसे सखी मानेगी और जैसे सखी कहेगी वैसे राणा को मानना पड़ेगा. लेकिन आप जैसा कहेंगे वैसे सखी करेगी. आपको क्या लगता है? अरे सखी, तुम आ गए. अच्छा हुआ, सब कुछ सुन लिया ना. अब रिपीटेशन की कोई जरूरत ही नहीं. सब कुछ समझ गई ना. हो, चांगलंच. देखा कितना सिंपल है. सखी, ये लाइफ टाइम ऑफर है. तुम जस्ट अमाउंट बताओ. तुम्ही जे करायला सांगताय त्याला मी हो म्हटलेली नाहीये आणि म्हणणारही नाहीये. देखा, मैंने कहा था ना. कि मैंने कहा ना, लाइफ टाइम ऑफर है. तुम्हाला जिंकायचं होतं ना. जिंकण्यासाठी काहीही करायला तयार होतात तुम्ही. बिल्कुल सही. मुझे जीतना था पैसा. अरे जीत की बड़ी अमाउंट मिलने वाली थी मुझे. अब हारने से मुझे ट्रिपल अमाउंट मिल रही है. फिर जीतना किस लिए? मैच नहीं, पैसा जीतना चाहिए. पैसाच सगळ्यात जास्त महत्वाचा आहे का तुम्हाला? अरे बिजनेसमैन के लिए पैसों से ज्यादा इंपॉर्टेंट और क्या हो सकता है? मी बिझनेसमन नाहीये आणि राणा सुद्धा. मी राणाला हरू देणार नाही. फिर एक बार सोचो. जरूरत ही नहीं है. राणा जीतेगा, जरूर जीतेगा. ओके, यू मे गो नाउ. यू आर फायर. तुम्ही मला काढण्याच्या आधी मीच हे काम सोडते, पण मी गप्प बसणार नाही. तो सीधा साधा राणा कुस्तीशी प्रामाणिक राहून जीवाच्या आकांताने खेळू पाहतोय आणि तुम्ही पैशासाठी खेळ विकताय. पागलों जैसी बातें मत करो. जाओ यहां से. हो, जातेच ते मी, पण मी राणाला हे सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाहीये.
सर जी, ये राणा बहुत डेंजरस आदमी है। इससे अगर खबर लग गई ना तो हमारी खैर नहीं। बघा, आज कुस्ती जिंकलोय मी, एक नाही 2 जिंकलोय. तुम्ही माझ्या संकट नसताना मी जिंकू शकतोय. तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्या संकट नाही तर मी हरण? अजिबात नाही. अहो यो राणा खमक्या पैलवान आहे. मनात आणलं का नाही? यो राणा काय बी करू शकतोय. हा, उद्या फायनल कुस्ती आहे. तुम्ही माझ्या मनात आहे सा, पण प्रत्यक्षात या की. येशील ना? नाही, सखी मॅडम आहेत संगत. तुम्ही बी यायला पाहिजे. येशील काय? राणा, राणा दार उघड, बाहेर ये. राणा बाहेर ये पटकन. क्या? किस लिए मैंने तुम्हें हायर किया था? तुम्हें मैंने पहले ही बताया था कि जैसे मैं चाहूं वैसा रिजल्ट मुझे चाहिए. फिर अब क्यों ऐसे कर रही हो? तुम्ही मला राणा जिंकावा यासाठी हायर केलंय. हाँ, पर अब राणा के हारने से मुझे ज्यादा पैसे मिल रहे सखी, और मैं तुम्हें भी ज्यादा पैसे देने को तैयार हूँ. मी तुम्हाला आधीच सांगितलंय मी तुमच्या पैशांसाठी काम करत नाहीये. ठीक है, इसलिए मैंने तुम्हें काम से निकाल दिया. अरे फिर अब क्यों टांग अड़ा रही हो? तुम्ही हे जे करताय ना ते चुकीचं आहे, आणि मी माझी आणि राणाची मेहनत वाया जाऊ देणार नाही. राणा जिंकणार नहीं, राणा को हारना है और वो हारेगा ही. मी हे होऊ देणार नाही. मी राणाला तुमचं खरं रूप सांगेन. उसका फोन पहले से जमा है और अब तुम उस तक पहुंच भी नहीं सकते. अब तुम उसकी मैनेजर नहीं रही. मी पोलिसात जाईल. अरे मैं तुम्हारे काम से खुश नहीं, इसलिए मैंने तुम्हें निकाल दिया. और गुस्से में आकर तुम मुझे झूठे केस में फंसा रही हो. पुलिस तो ऐसे ही समझेगी ना. देखो सखी, अगर तुमने कुछ करने की कोशिश की तो उल्टा मैं तुम्हें और राणा को इस केस से फंसा दूंगा. राणा एक रेप्यूटेड फैमिली से, उसकी सारी रेपुटेशन मिट्टी में मिल जाएगी और उसका सारा करियर डिस्ट्रॉय हो जाएगा. इससे बेहतर है कि ये फाइट राणा हार जाए, और ये फाइट हारने से कोई भूचाल तो नहीं आ जाएगा. राणा हार नहीं सकता. हारेगा. अगर उसे तुम्हारा सपोर्ट नहीं मिला तो राणा जरूर हारेगा. अरे और फाइट फिक्स करने की भी नौबत नहीं आएगी. तो तुम ये बात यही छोड़ दो और चुपचाप निकल जाओ. और तुम यहाँ पर सिर्फ एक पब्लिक हो और तुम्हारी मौजूदगी यहाँ अलाउड नहीं है. देखो,
मुझे कुछ गलत करने में मजबूर मत करो. ठीक आहे, मी इथून निघून जाते, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, राणा उद्याची मॅच जिंकणार. त्याला तुमची माझी कोणाचीही गरज नाहीये. त्याचा सपोर्ट त्याला मिळेल आणि तो उद्या जिंकणार. राणा जिंकणारच. आणि रणविजय गायकवाडचा पराभव. पुन्हा एकदा भारतीय मल्लाची निराशाजनक कामगिरी. सखी मॅडम, काय हो, लय घाबरल्यागत वाटायला, काय झालं? मला सरांना भेटायचं लगेच. कुठे आहेत ते? सरांना म्हणजे आमच्या मामांजींना? हो, काम आहे माझं महत्वाचं. नाही नाही, ते आता झोपल्यात. तुम्ही आम्हाला सांगा काय सांगायचं ते. तुम्ही उठवा ना त्यांना प्लीज. हा, काय आहे का नाही तुम्हाला? आमचं मामांजी झोपलं की कोण उठवत नसते त्यांना. कुणामध्ये हिंमतच नाही होत असली. ऐका, माझं खूप महत्वाचं काम आहे. राणाच्या कुस्तीबद्दल आहे. असंही भय. बरं, तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही जाऊन सांगतो. त्या सांगा. खूप मोठा फ्रॉड झालाय. तो बलसारा ना, बलसारा, तो पैशाच्या पाठीमागे लागलाय. तो उद्या राणा हरावा म्हणून प्रयत्न करतोय. सखी मॅडम, अहो कुस्ती आमचं राणा भाऊजी खेळणार आहेत, बलसारा नाही काही. आणि आमचा राणा भाऊजी कधीच कुस्ती हारत नसत्या. तुम्हाला कळत नाही मी काय बोलतेय. फार मोठा फ्रॉड आहे हा. बेटिंगचे रॅकेट असतं ना, बेटिंगच्या रॅकेटचे बलसाराने डील केलंय आणि उद्या राणा हरावा म्हणून तो काहीही करू शकतो. मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे हा. नाही नाही नाही, असं होऊन नाही चालायचं की. तेच, हे लोक मला राणापर्यंत पोहोचू देत नाहीये. तुम्ही प्लीज माझा निरोप सरांना सांगा. उद्या राणा जिंकलाच पाहिजे, नाहीतर त्याची सगळी मेहनत पाण्यात जाणार आहे. अहो, मेहनत बुड देऊ नदीत. पहिलं माणसाचा जीव महत्वाचा की नाही. ठीक आहे, आम्ही समजा जाऊन सांगतो मामांजीसनी आणि राणा भाऊजींना बी सावध करतो. हो, पण सखी मॅडम, अहो तुम्ही बी जरा जीवाला जपा काय. हो, पण तुम्ही पटकन यावर काहीतरी ऍक्शन घ्या प्लीज. नाही नाही, आम्ही आता जाऊन लगेच सांगतो की मामांजीसनी समजा. अनवय, हे बघा, तुम्ही पहिलं हिकडनं जावा. उगा हिकडच्या माणसांनी कुणी बघितलं का नाही ती सावध होत्याल. तुम्ही जावा बरं. मी जाते. तुम्ही प्लीज. आम्ही जातो, तुम्ही जावा. थँक्यू, बाय. आत्ता खरा वाघ सापडला पिंजऱ्यात. मम्मी, थँक्यू ग. खर तू म्हणल्यास म्हणून आलो आम्ही मुंबईला आणि असा आंबा पडला आमचा. आता बघतोच त्या बलसारा का फलसारा आणि ठोकळ्याला. हा, बोला वनिशा. आमच्या 25 लाखाचं काय झालं आमच्या? कवा मिळणार आहेत? उद्या सकाळी आम्हाला 25 लाख रोख पाहिजेत, ते बी 2000च्या ताज्या करकरीत नोटा. अरे वहिनीच्या, तुम्ही पागल झाला काय? तो हिसाब तर संपला. केव्हा संपला? नाही 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 नाही, नंदिता गायकवाड कवा बी हिशेब विसरत नसत्या. आणि पागला आम्ही नाही हो, तुम्ही झाला आजचीला. म्हणून आमच्या राणा भाऊजींनी हरवायचा कट टाकलाय ना ग. अरे वनी साहब, आपको कुछ गलत खबर मिली है. गलत असू दे नाही तर खरी. आमचं 25 लाख देणार आहे का नाही सांगा, नाही तर आत्ताच्या आत्ता समजा जाऊन मामांजीशी सांगतो आणि लगी पोलिसांना पाठवतो बघा तुमच्याकडं. आमचं मामांजी मिनिस्टर आहेत, ध्यानात आहे ना ग. अरे वहिनी साहब, गुस्सा होऊ नका. खरंच तुमची काहीतरी गलतफहमी झाली. ए, तुझं समजा धंद कळल्यात आम्हाला. तू फक्त व्हय का नाही तेवढं सांग, नाही तर पुढे काय करायचं ते आमचं आम्ही बघतो.
ठीक है बनीशा, 25 लाख रुपए देतो मी, मगर ही खबर बाहेर नाही पडली पाहिजे. आता कसं बलसाराजी शाण्यासारखं वागला सा बघा. आणि ऐका, या कानाची खबर त्या कानाला पोचणार नाही. फक्त या 2 कानाच्या मध्ये का नाही 25 लाखाचा भिताड उभं करा. काय मतलब 25 लाख तयार ठेवा तुम्ही, तेवढंच करा. जी. हा. खुळच आहे. भिताड म्हणजे काय कळण झालं याला. वा 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 वा. 5 लाखाच्या बदल्यात 25 लाख मिळणार. लई म्हणजे लई मजा येणार आहे बाई. आता पैशाला पैसे बी मिळणार आणि या ठोकळ्याची चांगली जिरणार बी. उद्या कुस्ती हरूच देऊ. नाही या मास्तरनीच्या झिंजा धरून तिला घरातनं हाकलली तर नाव बदला आमचा. तिला काय आता अजून घरातनं हाकलून द्यायची. ती स्वतःच घर सोडून गेल्या की. अवघड आहे बाई. हॅलो हॅलो अंजली, मी सखी बोलतेय. सखी, एवढ्या रात्री का फोन केलाय? हो ऐक, एक फार मोठा घोळ झालाय अंजली. काय झालंय? हे कुठे आहेत? मी आता काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. हे कुठे आहेत आता? आता तो हॉटेलवर आहे आणि तिथे आता बाहेरचं कुणालाही आत सोडत नाहीयेत. मीही आत जाऊ शकत नाही आणि मी आता काहीही करू शकत नाहीये. प्लस राणा आतमध्ये असताना पोलिसांना सांगणं खूप मोठी रिस्क ठरेल. आता काही सिद्ध करता येणार नाही आणि बलसारा सहज सुटून जाईल. मग आता हे बघ, आता यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे राणाने उद्याची मॅच काहीही करून जिंकणं. आणि त्यासाठी मला तुझी मदत हवी अंजली. माझी? हो. तो जिंकण्यासाठी तू प्रेक्षकात हजर असणं खूप गरजेचं आहे. मला उद्या तिथे जाता येणार नाहीये आणि माझ्यावर नजरही असेल, पण तू जर त्याच्यासमोर हजर असलीस तर राणा कुठलंही संकट सहज परतवून लावेल अंजली. हे बघ, तूच सतत त्याच्या मनात आहेस, विचारात आहेस. तो किती नाही म्हणत असला ना तरी तो तुला प्रचंड मिस करतो. त्यामुळे तू जर आलीस तर उद्याचा सगळा डावच बदलून जाईल. मी तुझ्या जाऊबाईंना सांगितलं आहे, पण मला असं वाटतं तू उद्या कुस्तीला हजर असावं. जेव्हा राणाला कोणाचे सपोर्ट मिळणार नाही ना, तेव्हा त्याला फक्त आणि फक्त तुझी आठवण येणार आहे आणि तेव्हा तू त्याच्या समोर असशील. तुझं लक्षात येतं का मी काय बोलते? हो. जर तू त्याच्या सोबत असशील ना तर राणा नक्की पराक्रम गाजवेल आणि जिंकेल. पण माझ्या असण्याने हे होईल का? हो, त्याला फक्त तुझ्या सपोर्टची गरज आहे अंजली. बाकी सगळं तू स्वतः करू शकेल. उद्याचा राणाचा विजय तुझ्या हातात आहे. ठीक आहे, मी नक्की तिथे पोहोचते. बरं, आता ते लोक माझ्यावर वॉच घेऊन असतील. मी तुला परत उद्या कॉन्टॅक्ट करीन, पण तू काहीही करून उद्या मॅचला हजर राहा. ठीक आहे? हो, मी निघते. ओके. आणि हॅलो, ऐक, यापैकी काहीही कोणालाही बोलू नकोस. त्याच्यात राणाचं आणि तुझ्या सासऱ्यांचं नाव खराब होता कामा नये. ठीक आहे, चल मी फोन ठेवते, तू निघ लवकर. हो, निघतेच आहे. सर जी, दांव तो आपने बहुत बढ़िया खेला है, लेकिन जाया गया तो? मतलब? मेरा मतलब है कल राणा ने कुछ चमत्कार दिखाया तो? आप तो बहुत ही डरपोक किस्म के आदमी हो. चलिए, आपका डर निकाल देते. वहां वो एक डिब्बा पड़ा है, लेके आई. डिब्बा? हाँ. ये क्या है? ये
ये तो प्रोटीन पाउडर है जी, इससे तो राणा की ताकत और बढ़ जाएगी। ये ताकत वाली पाउडर नहीं है, ये पाउडर रेसलिंग के लिए बैन है। ये खाने से राणा डोपिंग में पकड़ा जाएगा, मतलब राणा की हार और सामने वाले की जीत, मतलब हमारी जीत। वाह, बहुत बढ़िया आइडिया निकाला है सर जी, मान गए आपके दिमाग को। अरे बिजनेस वाला दिमाग बोलो, बिजनेस वाला दिमाग। अहो या बोलसर साहेब तुम्ही? क्यों, दूसरा कोई आने वाला था? नाही नाही, या की. चलिए, या. अहो ते काय सखी मॅडम येणार होते मला काहीतरी सांगायला, तुम्ही बसा की. नहीं नहीं, ठीक है ठीक है. क्या हुआ कि सखी मैडम नहीं आ पाई? म्हणजे देखिए क्या हुआ कि वो आने वाली थी, मगर अचानक उसे घर से फोन आया। घर वालों ने कहा कि कुछ अर्जेंट काम है, इसलिए अचानक सी वो चली गई। अहो मग ती उद्याची कुस्ती? वो नहीं आ पाएगी, मगर हुडा है ना, वो सब कुछ संभालेगा। सखी ने कहा है कि उन्होंने जो भी कुछ सिखाया है वो ठीक से ध्यान में रखना और ठीक से खेलना। हाँ, और उन्होंने आपको गुड लक भी विश किया है। अहो असं न सांगता कसं काय गेलं? अरे जाना जरूरी था, और वैसे भी उसका काम हो गया, और फाइट तो आपको ही खेलनी है। फाइट नहीं, कुश्ती। हाँ हाँ वही। राणा जी, और आप बहुत अच्छा खेले आज, बहुत ताकत खर्च हुई ना आपकी, इसलिए आपके लिए ये लाए हूं। फाइट से सिर्फ 2 घंटे पहले लेना, दूध के साथ। नाही, मी असली पावडर कधी घेत नाही. हाँ मालूम है, मगर सिर्फ कल के दिन लेना, सखी ने बताया है। राणा जी लोगे ना? आता सखी मॅडमने सांगितलं म्हणल्यावर घ्यावं लागेलच की. गुड, अब अच्छे से आराम कीजिए, टेक रेस्ट। कल की फाइनल जीतनी है हमें। ठीक है, मैं चलता हूं। गुड नाइट। ओके, बाय। आता कसं होणार उद्याची मॅच? सखी मॅडम बी नाहीत, अंजलीबाई बी नाही. चल चल लवकर, चल आता, चल लवकर, थांब 1 मिनिट इथे. अंजली, हा, काय झालंय? मी आता बॅग घेऊन कुठे निघालीयस? मला आत्ताच्या आत्ता निघायचं, मला राणाजींकडे जायचं. आता अचानक काय झालंय? नाही, काही झालं नाहीये, मला वाईट स्वप्न पडलं आणि आता यांना भेटल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. पण वाजलेत किती अंजू आता, मला जायला हवंय, यांना माझी गरज आहे. चल, मी गाडी सांगतो, आपण निघूया. हो बाबा, आपल्याला उद्या सकाळी मॅच सुरू व्हायच्या आत पोहोचायला पाहिजे. हो हो ठीक आहे. आई, यांना माझी गरज आहे, उद्या यांनी मॅच जिंकायलाच हवी. आपला घरगुती लाडू असताना कशाला पाहिजे असली पावडर? ताकद आल्याची कारण. अंजलीबाईंच्या हातचे लाडू म्हणजे डबल ताकद की. एक सुक्या मेव्याची आणि दुसरी अंजलीबाईंच्या प्रेमाची.
एवढीच काळजी होती संगत यायचं की. देखिए, जैसे आपने मेरे पैसे ट्रांसफर किए, यहाँ राणा हार गया. चला मी तयार झालो. हाँ जी. अरे वाह, मेरा स्टार प्लेयर आ गया. राणा जी, आप जीतोगे मतलब जीतोगे. मी जिंकणारच. माझे काम करशील का? बोलिए, 1000 करेंगे. एक फोन लावून देशील? देखिए, सखी को डिस्टर्ब मत कीजिए, वो बिजी होगी. नहीं 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 नहीं, सखी मैडम नहीं, अंजलि भाई. अच्छा, भाभी जी को. बिल्कुल. एक मिनट. हॅलो. हेलो भाभी जी, नमस्ते. हाँ नमस्ते. कशी सुरू आहे कुस्ती? बहुत बढ़िया चल रही है. भाभी जी, राणा जी को आपसे बात करनी है. एक मिनट देता हूं. हॅलो अंजली भाई. बोला ना. अहो इकडं लई मोठा गोळ झालाय. हो अहो सखी मॅडम ते निघून गेले, काय तर म्हणा त्यांचं अर्जंट काम आहे म्हणून. ऐका, मी काय सांगते ते नीट ऐका तुम्ही. हा. हॅलो हॅलो अंजली भाई. हॅलो. आवाजच येईना झालाय. हॅलो हॅलो. सर, रेडी मेडिकल के लिए चलना है. राणा जी, अब आपको मेडिकल के लिए जाना है. आप फोन रख दीजिए प्लीज. चलिए, इन्हें लेकर जाइए. ओके. थोड़ा सर कुठे आ रहा है. पुन्हा एकदा रक्त काढणार. अंजलीबाई हव्या सांग तिला सुई टोचताना, नाहीतर हे झेपायचं नाही मला. राणा घाबरायचं कशाला? अंजलीबाई संकटात माझ्या. क्या हुआ? नाही काय नाही. सरने दिया हुआ प्रोटीन लिया ना तुमने? घेतलं, पण सरांनी दिलेलं नाही. आमच्या घरचं जगातलं भारी प्रोटीन घेतलंय मी. अंजलीबाईंनी प्रेमाने बनवलेले लाडू खाल्लेत मी. त्यांना आता एवढी ताकद आली आहे, समोर आलेल्या 10 पहलवानांना एकसाथ लढवून मी. तुम यही ठहरना, हुड्डा जी को लेकर आता हूँ. आज इथं जमलेल्या या गर्दीवरूनच लक्षात येते की आजच्या फायनल कुस्तीबद्दल सर्वांच्या मनामध्ये किती उत्सुकता आहे. आजची फायनल कुस्ती रंगणार आहे वाईल्ड किंग्सचा राणा आणि बिग बुलडॉगचा टटांका यांच्यामध्ये. आबा, काल राणा कसला जबऱ्या कुस्त्या खेळला का नाही? अरे माझा पट्टी आहे, जबरदस्त खेळणार ती. वहिनी पाहिजे होता मर्दा. आता किती नवायचं त्यासनी नाही आल्या. ते येणार नाही म्हणून तर आम्ही लवकर आलो. And here he comes, the great Tatanka from Big Bulldog. दुनिया में जिनके नाम का टंका बजता है वही टटांका आज भारत में.
यहाँ मुंबई के एक भारतीय रेसलर को चैलेंज करने पहुंचे हैं। कल की सारी मैचेस टटांका ने बहुत ही आसानी से जीत ली है। वही वाइल्ड किंग्स के राणा को थोड़ी मेहनत करनी पड़ी थी, लेकिन द गेम इज गेम। आज क्या होगा कुछ बताया नहीं जा सकता। पहिलवान आहे का सांड आहे त्याच्यावर कुठे राहणार की कुणी बी असू दे राणादा हरविणार म्हणजे हरविणार बस अब वाइल्ड किंग्स के राणा को मैदान में आमंत्रित किया जाता है। अरे राणा जी चलिए। अहो अनाउन्समेंट झाली की हुडा सर कुठे? अरे हुडा जी बाद में आ जाएंगे, मगर पहले आप अपनी पत्नी से मिल लीजिए, आपके इंतजार करिए वो। काय अंजली बाई आलेत? बिल्कुल ड्रेसिंग रूम में रुकी हुई है, आपसे मिलना चाहती है। बरं मी लगेच त्यांची गाडी घेऊन येतो. मगर जल्दी आइएगा, रिंग शुरू होने से पहले. होय होय लगेच येतो. ओके आलोच. या आधीच वेळ झालाय आणि त्यात ही अडचण। अशी कशी बंद पडली गाडी? अहो मला काय माहित कशी बंद पडली. आवरा लवकर, काळजी करू नका साहेब, होईल अर्धा तासात आहे. हा आवरा. अंजली तू काही काळजी करू नको, पोचू आपण वेळेत. पोचायलाच पाहिजे. आत्ता जर का मी वेळेत पोचले नाही ना तर थोडक्यासाठी सगळं फसेल. राणाजींना आत्ता माझी गरज आहे. अंजली बाई, अंजली बाई, अंजली बाई. कोण आहे? दरवाजा कोणी बंद केलाय? कोण आहे? दार उघडा की. वाइल्ड किंग्स के रणविजय गायकवाड़ जल्द से जल्द मैदान में आ जाए। राणा तर कुठे गेला? काय कळना झाले. सखी मॅडम मी दिसना झाले तू. वाइल्ड किंग्स के रणविजय गायकवाड़ जल्दी से जल्दी मैदान में आ जाए. रणविजय गायकवाड़ वाइल्ड किंग्स के जल्दी से जल्द मैदान में आ जाए. मी जाऊन बघून येतो. अहो थांबा मी जाऊन बघून येतो राणा. चला चला. थांब की इथं जागा धरून ठेव, कुणी आला आणि बसलं म्हणजे घुल नको. होय होय अहो तू इथंच बस, मी आणि चंद्र जाऊन बघून येतो. तू थांब की इथं मी जातो. अहो एकाला दोघं असलेले बरे हुडकायला. चला मी पण येतो. मग चल लवकर लवकर हुडकून आणा. लवकर राणादा, राणादा इधर क्या है? इधर क्या है? वो अंदर जो राणा पहलवान है उसका कुश्ती अभी, मैं भाऊ उसका. तो इधर किधर है? रिंग में जाके मिलो ना. वो उधर नाहीये म्हणून तर इधर आले. हाँ. कुठे राणा आमचा? तो मुझे क्या मालूम इधर है? मग थांबा आम्ही बघतो. राणादा, 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 बरकत ये लोग, राणा ये लोग. दादा एक मिनट रुको. एरिया रिस्ट्रिक्टेड है, अंदर जा नहीं सकते. पण राणादा अंदर है, कुश्ती है उसका, बुला उसको. वापस में नाव पुकार रहे. तुम जाओ, हम देखते हैं, तो भेज देंगे. अरे भावा कुस्ती सुरू झाल्या तिकडं, जाऊ दे मला बघू दे. ये तो बता देंगे. जाओ अब तुम इधर से. भावा अरे कुस्ती सुरू झाल्या तिथं, तो आत्महत्या त्याला सांगायला पाहिजे. तो बोला ना, जाओ अभी आप. अरे काय नाही निघावलं, कुस्ती पुढे दे का तिथं. उठा कळा मला. निकलो यहाँ से. बोला ना नहीं है. जाते हैं क्या? थप्पड़ लगाओ एक. अरे निकलो. अरे काय आमच्या राणाला बोलवलं तुमचं काय? निकलो यहाँ से. दार उघडा की. अब अगर अगले 3 मिनट में वाइल्ड किंग का रेसलर राणा मैदान में नहीं पहुंचता तो टाइम आउट करार देके बिग बुलडॉग्स के टटांका को विनर घोषित किया जाएगा. वाइल्ड किंग्स के मैनेजर और राणा को ये आखिरी चेतावनी है. बरकत चल लवकर. जल्द से जल्द मैदान में हाजिर हो. रणविजय गायकवाड़ आखिरी 3 मिनट, जल्द से जल्द मैदान में हाजिर हो. कोणतरी मुद्दामच केले वाटतं.
आपली मातीतली कुस्ती भर इकडे तुमच्या भानगडीत गेलो नाही तर न खेळताच हरणार नाही. राणाजी, तुम्हाला हारायचं नाही, लढायचं आणि जिंकायचं. जखमी पायाने तुम्ही वज्रकेसरी खेळलात आणि जिंकला. लोकांना वाटत होतं तुम्ही पुन्हा उभंही राहणार नाही, पण तुम्ही जिद्दीनं पुन्हा मैदानात उतरला. आता तर तुम्हाला फक्त या खोलीतून बाहेर पडून कुस्ती खेळायची. जमेल तुम्हाला, जमवायलाच हवं. कुस्तीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम आहे तुमचं. त्यासाठी तुम्हाला इथून बाहेर पडून मैदानात पोचायलाच हवं. जमेल ना? होय, जमवायलाच पाहिजे. Great. बजरंग बली की जय. दिस इज नॉट यूजुअल. लगता है रणविजय गायकवाड खेलना ही नहीं चाहते. हार न मानणाऱ्या मराठी मातीतला पैलवान राणा याची सगळेच आतुरतेनं वाट पाहतायत. आणि मला आशा आहे राणा लवकरात लवकर इथे येईल. सूरज, हा सापडला का? अहो आबा, आम्ही सगळीकडे बघितलं, तो कुठं सापडणार झालाय. आणि आज बघायचं म्हटलं तर ते बाडीगाड आज सोडून झालेत नव्हता. अरे कुठे गेला कुठं हा राणा? हेलो, इज डोंट नो. अगर राणा नहीं आ पाएगा तो हमारी हार माननी पड़ेगी. बजरंग बली की आता खरी मराठी कुस्ती सुरू. वाईल्ड किंगच्या राणाची दमदार एंट्री नहीं हुई है. आता होणार बच्चू. वाजव कडगिनेंग कडगिनेंग. तर आजची ही फायनल कुस्ती बिग बुलडॉगचे टटांका आणि वाईल्ड किंग्सचे रणविजय गायकवाड यांच्यामध्ये रंगणार आहे. रसिकांनी एका जबरदस्त मुकाबल्यासाठी सज्ज व्हावं. कुस्ती सुरू होत आहे.
2 पॉइंट्स गोस टू टटांका। टटांका का इस खेल में अच्छा तालमेल, अटैकिंग का उनका बेहतरीन प्रदर्शन, और फिर ये 2 पॉइंट्स भी टटांका के खाते में। लगता है रणविजय की जादू आज चल नहीं रही और ये टटांका अपनी जीत की ओर तेजी से। 3 मिनिटांचा ब्रेक. या ब्रेकमध्ये राणा आणि टटांका स्वतःचा दम सास परत मिळवतील, झालेल्या चुकांची उजळणी करतील आणि पुन्हा झुंजण्यासाठी तयार होतील. अरे राणा जी क्या कर रहे हैं आप? अब तो आपकी हार पक्की. राणा काय झाले मरतास? अरे ते सखी मॅडम कुठे आहेत? यांचं काहीतरी अर्जंट काम आलंय म्हणून ते घरला गेले. आम्ही तुझी कुस्ती. हो घोडा भी गायब है. अरे तुझा पण राणा जा म्हणलं जा. जा हे बघ नुसतं तू पण घेतली की नाही ते टंक्याचं पंख्या काय त्याची काय नीट द्या नीट द्या. मी बघतो होय तेवढं खेळ बघ नीट द्या. बघ आणखी पडू. ब्रेक के बाद अब फिर दोनों प्लेयर मैदान में। अब ये देखना है कि टटांका कितनी देर में ये मैच जीतते हैं। और कमाल दिखाने में रणविजय नाकाम। टटांका को सिर्फ 1 पॉइंट की जरूरत। टटांकाने राणाला झुंजवलेलं आहे, राणा कोसळलेला आहे आणि आता त्याचा पराभव नक्की झालेला आहे. तुमच्या प्रेमाने मला इथे ओढून आणलं. आता तुमची वेळ. माझ्या प्रेमासाठी तुम्हाला ही मॅच जिंकावीच लागेल. उठा राणाजी, उठा, उभे राहा आणि मॅच जिंकूनच थांबा. उठा, कम ऑन. राणा आणखी पडू. इतिहास घडे. राणादाचा जय घोष सगळ्या मैदानात घुमतोय आणि इकडे हलगीचा घोष बी घुमतोय. वार गबरो याला म्हणतात कुस्ती. आणखी बढियो इतिहास घडियो. कम ऑन, कम ऑन. 8 पॉइंट. 8 राणादाने टटांग्याची पुंगी वाजवायची ठरवल्या बहुतेक. दोघांच्यातलं पॉइंटचं अंतर झपाट्याने कमी व्हायला लागलेलं आहे. टटांग्याचं टाळकं खटागले. अशा प्रकारे वर्ल्ड रेसलर्स लीग 2018चा विजेता आहे वर्ल्ड किंग्सचा रणविजय गायकवाड.